लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनवर व्हीव्हीआयपी एरियात सर्वात सुशिक्षित कॉलनीमध्ये 4 BHK पूर्ण फर्निचर केलेला एकदम लक्झरी बंगला आपल्याकडे विक्रीसाठी आला आहे। समोरचा बंगला आपण पाहू शकतात। बाहेरून डिझाईन सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारी आहे। दिशा पश्चिम आहे, 20 फूट रोडला टच आहे, कागदपत्र पूर्ण आहेत, लोन सुद्धा होऊन जाईल। हा बंगला घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। A7 नंबरचा हा गुरु गणेश हाऊस नावाचा बंगला आहे। एंट्रीला मेन गेट आहे। गेटमधून आतमध्ये एंट्री करताच मोठ्या साईजचा पार्किंग एरिया आहे। बाहेरून पायऱ्या दिल्या आहेत। पायऱ्यांना सेफ्टी ग्रिल सुद्धा बसवलेली आपण पाहू शकतात। पायऱ्यांच्या खाली थोडी जागा सुद्धा आहे। या बाजूने आपली घरामध्ये एंट्री होते। या ठिकाणी मोठ्या साईजचा ओपन पोर्च सोडण्यात आलेला आहे। या ठिकाणी झाडे सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत। घराला मेन दरवाजा अतिशय सुंदर अशा सागवानमध्ये बसवण्यात आला आहे। या बाजूला आपण व्हीव्हीआयपी असा हॉल पाहू शकतात। हॉलला खूप सुंदर अशी टाइल्स आणि कलर सुद्धा दिलेला आहे। हॉलमध्ये सोफा सेट ठेवण्यात आला आहे। टीव्ही साठी सेपरेट पॉइंट आहे। वरच्या बाजूला आकर्षक अशी पीओपी सुद्धा करून त्यामध्ये लाईट फिटिंग केलेली आपण पाहू शकतात। हा 4 BHK पूर्ण फर्निचर केलेला बंगला सर्व साहित्यासहित विक्री केला जाणार आहे। या बाजूला आपण या बंगल्यामधील पूर्ण फर्निचर केलेलं एकदम लक्झरी असं किचन पाहू शकतात। मोठ्या साईजचा किचन वट्टा आहे। खालच्या बाजूला ट्रॉली आहे। फ्रीज साठी सेपरेट जागा आहे। व्हेंटिलेशन साठी खिडकी आहे। सामान ठेवण्यासाठी पूर्ण फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवलेले आहेत। खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असं किचन बनवलेलं आहे। किचनच्या एकदम पाठीमागच्या बाजूला मोठ्या साईजचा युटिलिटी एरिया सोडला आहे, ज्यामध्ये आपण धुणी व भांडी धुवू शकतो। युटिलिटी एरियामध्ये सुरक्षेसाठी पूर्णपणे मजबूत अशी ग्रिल सुद्धा बसवण्यात आली आहे। किचनच्या अगदी बाजूला या मजल्यावरील कॉमन बाथरूम आहे। समोर वॉश बेसिन बसवण्यात आला आहे। दरवाजा चांगला आहे। बाथरूमची साईज मोठी आहे। अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आहे। वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। या बाजूला या मजल्यावरील पहिली बेडरूम आहे। बेडरूमची साईज एकदम मोठी आहे। सध्या मालक याचा वापर डायनिंग टेबल आणि देवघरसाठी करतात। तुम्ही तुमच्या गरजेनुसार या रूमचा वापर करू शकतात। वरच्या बाजूला पीओपी आहे। व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। रूम खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवली आहे। आतापर्यंत आपण या बंगल्याचा ग्राउंड फ्लोर कसा आहे ते पाहिलं आहे। आता आपण फर्स्ट फ्लोर कसा आहे ते पाहणार आहेत। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या साईजच्या पायऱ्या आहेत। पायऱ्यांवर ग्रेनाइट आहे। व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी सुद्धा खिडक्या आहेत। फर्स्ट फ्लोअरवर 3 बेडरूम आहेत। तिन्ही बेडरूम कशा आहेत ते आता आपण पाहणार आहेत। या ठिकाणी सुद्धा चांगला दरवाजा आहे। या बाजूची आपण आता पहिली बेडरूम पाहू। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे। रूममध्ये टाइल्स, वरच्या बाजूला कलर एकदम आकर्षक दिला आहे। वरच्या बाजूला सुद्धा पीओपी आहे। या बेडरूमच्या अगदी बाजूला कॉमन बाथरूम आहे। या सुद्धा बाथरूमच्या बाहेर वॉश बेसिन आहे। बाथरूमची साईज एकदम मोठी आहे। अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आहे। वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे। इंडियन टॉयलेट या ठिकाणी देण्यात आला आहे। याच्या बाजूला तिसरी बेडरूम आहे। या सुद्धा रूमची साईज एकदम मोठी आहे। या रूम मध्ये सुद्धा पूर्णपणे फर्निचर केलं आहे। फर्निचरमध्ये स्टडी टेबल आहे, कॉट आहे, तसंच या बाजूला कपाट सुद्धा आहेत। वरच्या बाजूला पीओपी आहे। एसी सुद्धा बसवण्यात आली आहे। तसंच व्हेंटिलेशनसाठी मोठ्याची खिडकी सुद्धा आहे। आता आपण या बंगल्यामधील चौथी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत। ही बेडरूम मास्टर बेडरूम आहे। या बाजूला आपण बेडरूम पाहू शकतात। या रूमची साईज एकदम मोठी आहे। रूममध्ये फर्निचरमध्ये कॉट आहे, तसंच या बाजूला कपाट सुद्धा बनवलेले आपण पाहू शकतात। वरच्या बाजूला पीओपी आहे। रूममध्ये लेडीजला तयार होण्यासाठी मेकअप पॉइंट बनवला आहे। या बाजूला अटॅच बाथरूम आहे। बाथरूमला दरवाजा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे। बाथरूमची साईज एकदम मोठी आहे। वरच्या बाजूला गीझर आहे। वॉश बेसिनचा पॉइंट आहे। या बाजूला कमोड टॉयलेट आहे। अर्ध्या भिंतीपर्यंत टाइल्स आणि वरच्या बाजूला व्हेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे। बाथरूम ही सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे। या रूमला एकदम लागून या बाजूला मोठीशी बाल्कनी आहे। या बाल्कनीमध्ये बसून आपण बाहेरच्या मोकळ्या हवेचा आनंद घेऊ शकतो। तसंच बाहेरचा एरिया सुद्धा पाहू शकतो। या ठिकाणी बाहेरचा एरिया सुद्धा किती सुंदर आणि एकदम चांगला आहे आपण पाहू शकतात। या संपूर्ण कॉलनीसाठी कॉमन बोरवेल आणि कॉमन पाण्याचे हौद आहेत। त्यासाठी सेपरेट एक वॉचमॅन आहे। तो सर्व गोष्टी मेंटेन करतो आणि तुमच्या दररोज टाक्या सुद्धा भरून देतो। संपूर्ण कॉलनीसाठी कॉमन सोलार सिस्टम आहे। या बंगल्याचा टेरेस सुद्धा आपण पाहू शकतात की पूर्णपणे कव्हर केला आहे। टेरेसवर मोठ्याशा पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत। बंगल्याच्या आजूबाजूचा पूर्णपणे एरिया आपण पाहू शकतात। संपूर्ण कॉलनी व्हीव्हीआयपी आहे। तसंच सुशिक्षित, शांत आणि निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आहे। या बंगल्यापासून नवीन पोद्दार शाळा, खुब्बा CBSE इंग्लिश स्कूल आणि नवीन शाहू कॉलेज फक्त 200 ते 300 मीटर अंतरावर आहे। हा बंगला कातपूर रोडवर अग्रवाल सुपर मार्केटच्या अगदी समोर उज्ज्वल धाम कॉलनी आहे। या कॉलनीच्या फेज नंबर 2 मध्ये आहे। ही 1 गेट कॉलनी आहे। या ठिकाणी संपूर्ण कॉलनी आपण पाहू शकतात। या कॉलनीमधील प्रत्येक बंगल्यासाठी या ठिकाणी 4 व्हीलर पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे। या सोसायटीमध्ये या ठिकाणी फंक्शन हॉल आणि गार्डनची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे। या बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव, त्यांचा मोबाईल नंबर आणि या प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन सर्व गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत। त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात। ज्यांना कोणाला हा 4 BHK पूर्ण फर्निचर केलेला लक्झरी बंगला आवडला असेल त्यांनी हा बंगला लवकरात लवकर घ्या, संधी सोडू नका। या चॅनल मार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी आणि विक्री करण्यासाठी कोणाकडूनही 1 रुपया कमिशन घेतले जात नाही। जाहिरात करण्यासाठी आजच लातूर प्रॉपर्टी सेलला संपर्क करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।